भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी माजी खासदार भारतीताई पवार यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धैर्यशील पाटील, सोनाली राजे पवार वहिनी साहेब, रत्नशील राजे पवार साहेब, नाशिक. निषेध असो, सार्वजनिक बांधकाम विभागात निषेध असो, सार्वजनिक बांधकाम विभागाचं करायचं काय? खाली डोकं. सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव यांच्या विरोधात प्रहार शेतकरी संघटनेचे सरण आंदोलन. नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील रस्त्यांची झालेली दुरवस्था, या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रहार शेतकरी संघटनेने सरण आंदोलन करत बांधकाम विभागाचे निषेध केलाय. 17 ऑगस्ट रोजी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभाग नांदगाव यांच्या विरोधात प्रहार शेतकरी संघटनेने सरण आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला असून घाटमाथ्यावरील रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करून द्यावी अशी मागणी प्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी 2 दिवसात खड्डे दाबण्यास सुरुवात करतो असे लेखी पत्र देऊन व मंजूर झालेली कामे निधी अभावी मंदावली आहे सांगून आंदोलन मागे घेण्यास प्रहार संघटनेस विनंती केली आहे. आंदोलनकर्ते प्रहार शेतकरी संघटना, तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सूर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष जनार्दन भागवत, धर्मांवरे, मुमराज भट आणि कैलास जाधव, ईश्वर जाधव, प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व घाटमाथ्यावरील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घाटमाथा हा प्रचंड घाटमाथ्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यांना वेळोवेळी सांगितलं की त्यावेळेस ते फक्त तेवढ्या दिवसापुरतं ते खड्डे बुजवतात आणि परत त्यांना जे करायचं तेच करतात. अधिकारी लोक एसी मध्ये बसून फक्त ऑर्डर करतात की नाही बा हे काम आता होईल मग होईल. 4 महिन्यापासून यांची वर्क ऑर्डर होत नाही. जोपर्यंत यांची वर्क ऑर्डर होणार नाही तोपर्यंत हे खड्डे बुजवणारच नाही का? लोकांची मरण्याची वाट बघणार का? अशा या हरामखोर सार्वजनिक बांधकाम विभागाचं आज अंत्ययात्रा काढली आम्ही. आणि जर समजा हे करूनही त्यांनी जर या खड्डेमुक्त रस्ता केला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विरोधात यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल. आणि माझी घाटमाथ्या वासीय जनतेला विनंती राहील की पुढील आंदोलन आपण 1 दिवस किंवा अर्धा दिवस घाटमाथा कडकडीत पहिल्यासारखा बंद ठेवून आपण या लोकांचा निषेध करू. त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य करावं हीच विनंती राहील. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हेच सांगणं राहील, तुम्ही जर या आंदोलनाची आणि जनतेच्या जीवाची होणारी जी धडपड आहे ती जर तुम्ही लक्षात घेतली नाही तर तुमच्या तोंडाला इथं ज्याची कोणाची नियुक्ती असेल तुमच्या तोंडाला इथं काळं फासल्याशिवाय बी आम्ही राहणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की जनतेला, सर्वसामान्य जनतेला चांगला रस्ता द्यावा तर ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काय तुमच्या घरातनं देत नाही, प्रचंड मोठ्या प्रमाणात पर्सेंटेज घेता हे अधिकारी लोक आणि त्याच्यामुळे हे रस्ते खराब होता. असा सर्वसामान्य ठेकेदार सुद्धा बोलतो की अधिकारी लोकांना आम्हाला पैसे द्यावे लागतात. जर असं होत असेल आणि घाटमाथ्यावरती येत्या काळात तुम्ही जर रस्ते दुरुस्त नाही केले तर तुम्हाला फिरणं मुश्किल करून टाकू आम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बोडदे, नांदगाव.